अचानक कलेक्टर आकाशची गाडी चहावाल्याच्या टपरीसमोर थांबली. ते पाहून चहावाला घाबरला. आकाश चहावाल्याकडे गेला आणि म्हणाला, संजय काका कुठे आहेत? चहावाला म्हणाला, कोण संजय? मी ओळखत नाही साहेब. तो संजय जो इथे तुझ्या अगोदर चहाची टपरी चालवायचा. तो तर 4-5 वर्षापूर्वीच इथून गावी निघून गेला. तेव्हापासूनच मी इथे चहा विकत आहे. हे ऐकून आकाशच्या चेहऱ्यावरती दुःखी भाव दिसू लागले. आकाश म्हणाला, ते गावी का गेले? तू काही सांगू शकतोस का? मला माहिती नाही साहेब. मी येथे जेव्हा आलो होतो तेव्हा ते खूप आजारी होते. त्यांचा शरीराचा सापळा झाला होता. ही चहाची टपरी मला विकून निघून गेले. हे ऐकून कलेक्टर आकाशचे हृदय पिळवून गेले. त्याला स्वतःवरती खूप राग येत होता. आपण इथे यायला खूप उशीर तर नाही ना केला? एवढा चांगला माणूस एवढ्या लवकर जगाला नाही सोडून जाऊ शकत, असा विचार करत आकाश तिथे खाली खुर्चीवर बसला. तेवढ्यात चहावाला आकाशला म्हटला, साहेब चहा करू तुमच्यासाठी? आकाशने स्वतःचे डोळे बंद केले व तो चहावाल्याला म्हणाला, दोन चहा बनवा. चहावाला गोंधळला. त्याला वाटले की साहेब आपल्या ड्रायव्हर स्वतःसाठीही चहा बनवायला सांगत असतील. कदाचित. आकाशला जुन्या गोष्टी आठवू लागल्या. तो पाठीमागच्या 9 वर्षापूर्वी इथेच भुकेने व्याकुळ होऊन बसला होता. तेव्हा संजय काका त्याला म्हणाले, काय झालं बाळा? खूप उदास दिसत आहेस. चहा बनवू तुझ्यासाठी? तेव्हा आकाश त्यांना म्हणाला होता की काका माझ्याकडे पैसे नाही आहेत. तेव्हा काका म्हणाले होते, मी पैसे नाही घेणार. तू उपाशीसुद्धा वाटत आहेस. मी तुझ्यासाठी चहा बनवतो. चहा आणि बिस्किट खा. संजय काकांनी विचारले, तू घरात पळून आलेला दिसत आहेस, खरंच का? आकाश म्हणाला, हो. त्या काकांनी त्याला समजून सांगितले की बाळा तू माघारी आपल्या घरी जा. आई वडिलांचा छोटा कारणावरून राग मानून घ्यायचा नसतो. तेवढ्यात आकाश म्हणाला, काका मला आई वडील नाही आहेत. मी लहान असतानाच मला सोडून गेले. मी माझ्या चुलत्यांकडे राहतो, पण तिथे माझे कुत्र्यासारखे हाल होत आहेत. ते माझे शिक्षण बंद करून मला काम करायला लावणार आहे. काका त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, तरीसुद्धा त्यांना पैसे हवे आहेत. मला पैसे नको आहेत. मला शिकून काहीतरी मोठे व्हायचे आहे. काहीतरी करून दाखवायचे आहे. ते जसे पण असतील ते तुझे आहेत. तू फक्त 17-18 वर्षाचा आहेस. तुला समाज व्यवस्थित जगू नाही देणार. तेव्हा आकाश म्हणाला, काका प्लीज मी तुम्हाला हात जोडतो. मला तुमच्याकडे राहायला जागा हवी आहे. मी काहीही करून माझे शिक्षण पूर्ण करेन. मला खूप शिकायचे आहे. बरं ठीक आहे, उठ बाळा. तू माझ्याकडेच राहा. मी इथे जवळच राहतो. इथे माझी खोली आहे. माझी मुले बाळे आमच्या गावी राहतात. त्यामुळे तू माझ्याबरोबर राहू शकतोस. आकाशसाठी संजय काका देव माणूस होते, कारण त्यांनी त्याला त्यांच्याजवळ राहायला दिले होते. आकाश तेथे 3 वर्ष राहिला. संध्याकाळी थोडेफार बाहेरचे काम करून तो पैसे कमवत होता. त्याला खूप पैसे कमी मिळत होते, तरीसुद्धा संजय काकांनी त्याला आपल्याजवळ ठेवले. त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. IAS परीक्षेची तयारी करण्यासाठी तो दिल्लीला गेला होता. त्याचा सर्व खर्च त्याचे संजय काका करत होते. काकांनी त्यांच्या ओळखीने आकाशला दिल्लीमध्येही काम मिळवून दिले होते आणि म्हणाले होते की तू काम करत करत आपलं शिक्षण पूर्ण कर आणि तुला कोणतीही मदत लागली तर मला कळव. तुला आत्ता खूप मोठा माणूस बनून परत यायचे आहे. हे लक्षात ठेवूनच तो पुढची वाटचाल चालू ठेव. तब्बल 6 वर्षाच्या प्रयत्नानंतर त्यांनी IAS चांगल्या गुणवत्तेने पास केलं होतं. IAS पास होण्यासाठी त्याने जीवापाड प्रयत्न केले होते. आई वडिलांच्या मृत्यूनंतर आकाशला कोणीच नव्हतं. फक्त संजय काकांमध्ये त्यांना आपले वडील दिसत होते. ट्रेनिंगमध्ये काही महिने निघून गेले. त्यानंतर त्यांच्या पोस्टिंगमध्ये काही महिने निघून गेले. साहेब चहा असा आवाज ऐकून आकाशची तंद्री भंग झाली. त्याने चहाचा कप घेतला आणि हळूहळू चहा पिऊ लागला. जवळपासचे लोक त्या कलेक्टर आकाशला पाहत होते. ते एकमेकांशी चर्चा करत असतील की एक कलेक्टर ह्या टपरीवर का चहा पित आहे. आकाशने ड्रायव्हरला सांगून सरकारी गाडी कार्यालयात पोहोच करायला सांगितली आणि दुसरी गाडी भाड्याने करून तो संजय काकांच्या गावाच्या दिशेने जाऊ लागला. आकाशला तो एक दिवस आठवला ज्या दिवशी तो दिल्लीला जाणार होता.
आकाश निराश होता. त्यावेळेस संजय काका त्याला म्हणाले होते की तू स्वतःला एकटा जीव समजू नकोस. मला मुलगा नाही असं समज. तूच माझा मुलगा आहेस आणि खरी तुझी आई आहे. सर्व माहिती आहे. तुला एक बहीणही आहे. तिचं नाव सुनंदा आहे. ती 15 वर्षाची झाली आहे. ती राखी बांधण्यासाठी त्याची वाट पाहत असते. आणि एक तू आहे जो माझ्याबरोबर गावी येत नाही. ते सगळी तुझी वाट पाहत असतात. त्यावेळेस आकाश संजय काकांना म्हणाला होता की जेव्हा मला लाईफमध्ये सक्सेस मिळेल, मी कधीतरी करून दाखवेल, त्यावेळेस मी नक्की राखी बांधून घ्यायला गावी येईल व आईलाही भेटेन. एवढे म्हणून तो बसमध्ये बसला. बस जेव्हा जायला निघाली तेव्हा संजय काका त्याला म्हणाले की बाळा, तुझ्या बॅगमध्ये डबा ठेवला आहे, तेवढे जेवण करून घे. आकाशला रडू येऊ लागलं. ते माझी खूप काळजी करत होते आणि मी त्यांना साधे एक पत्रसुद्धा लिहू शकलो नाही. किती स्वार्थी झालो होतो मी. मोठा होण्यासाठी किती आंधळा झालो होतो मी. तो संजय काकांच्या घरी कधीच गेला नव्हता, पण त्याला ते ज्या गावात राहायचे त्या गावाचे नाव चांगलेच ठाऊक होते. गावामध्ये गेल्यानंतर त्याने गावामध्ये चौकशी करून संजय काकांचे घर माहिती करून घेतले. तो घरी पोहोचला. संजय काकांचे घर पाहिले. 2 जुन्या खोल्यांचे होते आणि गाई म्हैशीसाठी एक गोठाही होता. तो गाडीमधून उतरून अंगणात गेला. संध्याकाळची वेळ असल्याने संजय काकांची बायको गुरांची धार काढत होती. काकांची मुलगी म्हणजे सुनंदा भांडी घासत होती. गाडीतून उतरून कोणीतरी आपल्याकडे येत आहे हे पाहून सुनंदा उभे राहून त्यांच्याकडे पाहू लागली. तो येऊन गुपचूप अंगणासमोर असलेल्या कॉटवरती येऊन बसला. तो म्हणाला, संजय काका कुठे आहेत? सुनंदा म्हणाली, बाबांना जाऊन 3-4 वर्ष झाली आहेत. हे ऐकून आकाशच्या पोटात गोळा आला. त्याला खूप मोठा धक्का बसला. त्याचा कंठ दाटून आला. ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. त्याला शब्दही फुटत नव्हता. तो मोठा माणूस बनल्यानंतर आनंदी होणारा माणूस आता या जगात राहिला नव्हता. सुनंदा घरात गेली आणि एक फोटो घेऊन बाहेर आली. त्या फोटोमध्ये आकाश आणि संजय काका हे दोघे होते. ती मुलगी कधी फोटोला पाहत होती तर कधी आकाशला आणि जोरात ओरडून म्हणाली, आकाश दादा. आणि तिच्या आईला म्हणाली, आई, आपला आकाश दादा आला आहे. आकाशने स्वतःसाठी दादा हा शब्द ऐकला आणि त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. तो दोन्ही हात पसरून गुडघ्यावरती बसला, जसं तो म्हणत होता, या आणि मला भेटा. तो त्यांच्यासाठी अनोळखी व्यक्ती होता, पण नातं भावाचं होतं. सगळ्यात पवित्र नातं. तो या जगात एकटा होता आणि बहीण भाऊ नसल्यामुळे वेडी झाली होती. त्यामुळे ती सुनंदा पळत येऊन आपल्या भावाच्या गळ्यात पडली. आईसुद्धा गाईची धार काढता काढता मधूनच येऊन जवळ डोळे पुसत जवळ येऊन उभी राहिली. त्याने आईला पाहून लगेच आईचे पाय धरले. आईने डोळ्यावरून हात फिरवत त्याला उभे केले आणि आपल्या कुशीत घेतलं आणि म्हणाली, यायला खूपच उशीर झाला केला लेकरा तू. तुझे बाबा तुझी आठवण काढत होते. त्यांच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझी आठवण काढत होते. त्यांना वाईट वाटले. आईला म्हणाला, त्यांना काय झालं होतं? 4-5 वर्षापूर्वी घरी परत येत होते. माहिती नाही तेव्हा त्यांना कोणता आजार झाला होता. खूप बारीक झाले होते आणि हाडांचा जणू काही साफळा झाला होता. खाल्लेलं काही अंगी लागत नव्हतं. 7-8 महिने वेगवेगळ्या ठिकाणावरून औषधं घेतली, पण काहीच फायदा झाला नाही. आणि मग एक दिवस ते आम्हाला सोडून गेले. आई पुढे म्हणाली, ते गेल्यानंतर आम्हाला खूप संकटांना सामोरे जावे. त्यांचे दोन्हीही भाऊ आम्हाला खूप त्रास देतात. म्हणतात की घर आणि शेत आमच्या नावावर करा, नाहीतर तुमच्या मुलीचे लग्न होऊ देणार नाही. पाठीमागच्या आठवड्यापासून त्यांनी खूप त्रास द्यायला चालू केला आहे आणि ते आता धमकी द्यायला लागले आहेत. मुलीचं लग्न झाल्यानंतर ही जमीन आणि घर त्यांचेच होईल. आकाश म्हणाला, आई तुम्ही आता काळजी करू नका, मी आलो आहे, सर्व ठीक करेन. आई म्हणाली, यायला खूप वेळ केला बाळा. तो रडत रडत म्हणू लागला, मोठा माणूस होण्याच्या नादात मला वेळच मिळाला नाही. ती त्याच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली, मोठा माणूस झाला की नाही?
तो म्हणाला, मोठा माणूस होण्याच्या नादात मला वेळच मिळाला नाही. आई त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली, मोठा माणूस झाला की नाहीस? तो हो म्हणाला. आईने विचारले, केवढा मोठा झालास? पोलिसांना एवढा मोठा, तहसीलदार एवढा मोठा? तो म्हणाला, त्याच्यापेक्षाही मोठा. ती हसून म्हणाली. तो म्हणाला, त्यापेक्षाही मोठा. आई, मी कलेक्टर झालो आहे. मुलगी म्हणाली, माझा दादा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा साहेब झाला आहे. आई म्हणाली, बाळा तू इथेच थांब, मी आली. असे म्हणून ती घराच्या भिंतीजवळ गेली आणि आपल्या जाऊबाईच्या घरात पाहून मोठ्या आवाजात म्हणाली, ऐकलं का जयश्री आणि विद्या? आता मी एकटी नाही आहे. माझा मुलगा आला आहे. तुमचे नातेवाईक पोलीसमध्ये आहेत ना? माझा मुलगा कलेक्टर आहे. आता माझ्या घराकडे आणि शेतीकडे वाईट नजरेने पाहिलं तर तुम्हाला जेलची हवा खायला लावीन. तिच्या जावा भिंतीला कान लावून ऐकतच होत्या. जेव्हा त्या मुलीची आई बोलली तेव्हा त्या खूप घाबरल्या. आकाशला आत्तापर्यंत जेवढा पगार मिळाला होता तेवढा त्याने आपल्या आईच्या चरणी ठेवला आणि तो निघून गेला. तो प्रत्येक आठवड्यातून एकदा घरी येत असे. त्याने ती सर्व कर्तव्य पूर्ण केली जी एक मुलगा आपल्या आईवडिलांनी बहिणीची करतो. आपल्या बहिणीचे लग्न धूमधडाक्यात लावून दिलं आणि आपल्या आईला तो आपल्याबरोबर घेऊन गेला. आता त्याची आई आपल्या मुलासाठी मुलगी शोधत आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.